गुड मॉर्निंग, नमस्कार, नमस्ते मित्रांनो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या या महत्त्वाच्या भागामध्ये आपण सिंपल पास्टचा उपयोग कशा प्रकारे केला जातो यावर चर्चा करणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, चला तर आजच्या या तासिकेमध्ये सिंपल पास्ट काय असतो प्रथम तुम्हाला एका मिनिटात सांगतो मित्रांनो बघा। आणि उद्याच्या येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला या माध्यमातून अभ्यास करत असताना खूप महत्त्वाचा भाग कळणं गरजेचं आहे की काळ काय असतो। हा जर भाग माहित नसेल तर या ठिकाणी आपल्याला त्रास होऊ शकतो। ठीक आहे, चला बघा, सिंपल पास्ट म्हटलं मित्रांनो की लक्षात ठेवा यामध्ये गोष्ट कळली पाहिजे, कर्त्याच्या नंतर क्रियापदाचं दुसरं रूप असतं, म्हणजे काळ हा क्रियापदावरून ठरत असतो। आणि टाइम एक्सप्रेशन जर कळाले तर त्या वाक्याचा मध्ये त्या काळाचा उपयोग कुठे करावा, कशा प्रकारे करावा हा सुद्धा माहित होणं गरजेचं आहे। ठीक आहे, चला बघा, तर या ठिकाणी सब्जेक्ट त्यानंतर पास्ट टेन्स ऑफ वर्ब म्हणजेच क्रियापदाचे दुसरं रूप आलं तर हा सिंपल पास्ट असतो। पास्ट टेन्स मध्ये एकूण 4 प्रकार आहेत, त्या प्रकारापैकी पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स। बघा कधी वापरायचा लक्षात ठेवा, कुठलीही क्रिया भूतकाळामध्ये घडली पण तिचा वर्तमान काळाशी काही संबंध नसतो, हा एक महत्त्वाचा भाग तुम्हाला कळायला पाहिजे। जसं की ही पास्ड SSC इन 2020, तो 2020 मध्ये पास झाला, याचा अर्थ तो आता डबल परीक्षा देणार नाही कारण तो पास झालेला आहे, ही क्रिया होऊन गेलेली आहे। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर अजून एक महत्त्वाचा जो भाग आहे तो भाग कोणता लक्षात ठेवा की ऐतिहासिक जे काही गोष्टी असतात मित्रांनो, ऐतिहासिक म्हणजेच घडलेल्या घटना, याचा अर्थ लक्षात ठेवा। ऐतिहासिक जर सत्य नेहमी साध्या भूतकाळातच सांगितले जाते, हा सुद्धा महत्त्वाचा नियम तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, अजय पास UPSC इन 2023, याचा अर्थ लक्षात द्या, ही घटना भूतकाळामध्ये घडलेली आहे। जर भूतकाळामध्ये घडलेली घटना असेल तर ती वर्तमान काळामध्ये कधीच असू शकत नाही, असा आपण आता नियम दिलेला आहे। त्या अनुषंगाने हे वाक्य चूक आहे आणि हे बरोबर आहे। का बरं? अजय पास्ट याचा अर्थ या ठिकाणी V2 आलेला आहे आणि इन हा जो टाइम एक्सप्रेशन आहे हा साध्या भूतकाळाचा आहे, कारण जी घटना भूतकाळामध्ये घडली ती घडणारा जो कालावधी आहे तो इन टाइम एक्सप्रेशन दाखवत असतो। म्हणून लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला दुसरं वाक्य अगदी बरोबर आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा आता काही टाइम एक्सप्रेशन आहेत। नियम नंबर 1 ज्यांना आपण सांगितलं होतं, काही लोक म्हणतात काळ आला पण वेळ कळत नाही, वेळ आल्याशिवाय काळ येत नाही, अशा काही गोष्टी असतात। त्या टाइम एक्सप्रेशन आम्हाला जर कळाले मित्रांनो तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकणार नाही। ठीक आहे, आता या ठिकाणी नियम नंबर 1 विच टाइम एक्सप्रेशन बघा, ॲगो वाले समस्त शब्द, त्याच नंतर लास्ट वाले समस्त शब्द, जसं की लास्ट मंडे किंवा लास्ट ऑगस्ट, लास्ट इयर, कुणी म्हणतं लास्ट वीक, कुणी म्हणतं लास्ट मंथ, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये ॲगो लास्ट अशा प्रकारचे शब्द आले तर या शब्दामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की हा भूतकाळ निष्पन्न होत आहे, तो पण सिंपल पास्ट। ठीक आहे, जसं की बघा त्यानंतर बिफोर वाले शब्द समस्त शब्द असतील किंवा त्याचबरोबर एस्टरडे हा फक्त एक शब्द आहे। लक्षात ठेवा की ज्या शब्दामुळे आपल्याला कुठेही त्रास होऊ शकत नाही। जर या प्रकारची आपल्याला जर माहिती कन्फर्म असेल तर तुम्हाला अडचण यायची गरज नाहीये। आता या ठिकाणी आपल्याला टाइम एक्सप्रेशन दिले, त्यानंतर बिफोर वाले समस्त शब्द जर आले, त्यानंतर एस्टरडे हा फक्त एक शब्द आहे आणि अशा प्रकारचा शब्द जर वाक्यामध्ये आला, जसं की आय सॉ माय बेस्ट फ्रेंड एस्टरडे, काल सकाळी मी माझा मित्र बघितला, याचा अर्थ भूतकाळामध्ये घडलेली घटना काय दाखवला, एस्टरडे हा पास्ट मध्ये आहे, आज नाही आहे। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर भूतकालीन वर्ष म्हणजे काय असतील, इन 1999, इन 2020, इन 2002 एक्सेट्रा, या प्रकारे शब्द भूतकालीन आले त्या ठिकाणी इन हा टाइम एक्सप्रेशन असतो, तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे हा इथे साधा भूतकाळच वापरला जातो मित्रांनो। ठीक आहे, आता या ठिकाणी अजून तुम्हाला काही उदाहरणं दाखवतो म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट 100% कळल्याशिवाय राहणार नाही। बघा एक उदाहरण बघा, या ठिकाणी 2 उदाहरणं दिलेली आहेत आणि या 2 उदाहरणापैकी आता योग्य विधान कोणतं हे सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे। ठीक आहे मित्रांनो, बघा पहिलं विधान आहे, महेश अटेंड लेक्चर्स एव्हरी डे लास्ट मंथ। लक्ष द्या, लास्ट मंथ या ठिकाणी लास्ट समस्त शब्द आलेला आहे आणि या ठिकाणी साधा वर्तमान काळ यूज केलेला आहे, साधा भूतकाळ यूज केलेला नाहीये। का साधा वर्तमान काळ आहे का साधा भूतकाळ आहे?
आता या ठिकाणी महेश अटेंडेड लेक्चर्स एव्हरी डे लास्ट मंथ, म्हणजे याचा अर्थ या वाक्यामध्ये लास्ट हा भूतकालीन समस्त शब्द आहे, म्हणून या ठिकाणी साधा भूतकाळ वापरला जातो। हे तुम्हाला मी परत परत सांगण्याचे मागे उद्देश की कारण खालील वाक्यामध्ये योग्य ते क्रियापद भरा, योग्य ते काळ कोणता वळका, अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर जर तुमच्याकडे नियम नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला तो त्रास होऊ शकतो मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर पुढचं जे विधान आहे ते बघा, या ठिकाणी आपल्याला दिसताक्षणी कळालं की महात्मा फुले स्टार्ट द फर्स्ट स्कूल इन 1848। आता या ठिकाणी तुम्हाला जर स्पॉटिंग एरर करायचं असेल, ज्यांना आपण एरर डिटेक्शन म्हणत असतो, अशा प्रकारचे प्रश्न आल्याच्या नंतर जर तुमच्याकडे नियमवालीचं सूत्र नसेल, ज्याला आपण शस्त्र म्हणतो, तर आपण पुढे अचूक विधान गिरवताना तुम्हाला त्रास होऊ शकतो, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा, महात्मा फुले स्टार्ट द फर्स्ट स्कूल इन 1848 हे विधान का चूक आहे मित्रांनो, कारण या वाक्यामध्ये भूतकालीन घटना घटणारी टाइम एक्सप्रेशन इन आलेला आहे, म्हणून या ठिकाणी स्टार्ट नसेल तर या ठिकाणी स्टार्टेड पाहिजे, म्हणजे V2 पाहिजे, तरच ते वाक्य बरोबर असतं, म्हणून हे विधान चूक आहे आणि हे विधान बरोबर आहे। महात्मा फुले स्टार्टेड द फर्स्ट स्कूल इन 1848, ठीक आहे मित्रांनो। हा महत्वाचा भाग तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, ते तुम्हाला 100% आता माहित झालं असेल की याचा काय प्रकारचा कशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न येतात, आणि ते प्रश्न विचारत असताना तुम्हाला जर तुमचा कॉन्फिडन्स जागृत ठेवायचा असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। हा बेसिक आहे, बेसिक आल्याशिवाय ॲडव्हान्स गोष्टी कळत नसतात, म्हणून काळजीपूर्वक बघा, ठीक आहे मित्रांनो। चला, या नियम नंबर 2 काय आहे बघा, जेव्हा वाक्यामध्ये बघा वॉज, वेअर किंवा डीड असेल किंवा हॅड असेल, ही क्रियापदे जर वाक्यात एकटी आली तर म्हणजे ती मुख्य क्रियापद म्हणून आली, तसेच त्या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळच असतो। जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये बघा या ठिकाणी काय दिलं त्यांनी, वॉज असेल, वेअर असेल, डीड असेल, हॅड असेल, या क्रियापदाच्या जोडीला जर दुसरं कोणतंही क्रियापद नसेल तर याचा जो रोल आहे तो मुख्य क्रियापदाचा असतो मित्रांनो, हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे। जसं की उदाहरण बघा, गांधीजी वॉज फादर ऑफ नेशन, वॉज या ठिकाणी वॉजच्या जोडीला कुठलेही क्रियापद नाहीये, म्हणजे हे मेन व्हर्बचं काम केलेलं आहे, हे पण तुम्हाला कळालं पाहिजे। बीइंग कंडिशन व्हर्ब असतात, डायनामिक व्हर्ब असतात, हे तुम्हाला सुद्धा कळणं गरजेचं आहे, ठीक आहे। चला, या ठिकाणी हा मुद्दा तुम्हाला 100% क्लिअर झाला असेल। त्यानंतर याचा जो दुसरा भावंड आहे मित्रांनो, पास्ट प्रोग्रेसिव्ह, लक्षात ठेवा यामध्ये दुसरा कोणता आहे, पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स। प्रोग्रेसिव्ह म्हणजेच अपूर्ण, अपूर्ण म्हणजे चालू पण भूतकाळामध्ये। काही लोक म्हणतात आय वॉज कमिंग फ्रॉम स्कूल, मी शाळेपासून येत होतो, कोणी म्हणतात आय वॉज गोइंग टू स्कूल, मी शाळेला जात होतो। हा पास्ट कंटिन्युअस आहे मित्रांनो, ज्याला क्रिया अपूर्ण म्हणतो, जी अपूर्ण आहे याचा अर्थ चालू आहे पण होती म्हटले की तो पास्ट टेन्स आला, तर ठीक आहे। याचं फॉर्मॅट काय बघा, सब्जेक्टच्या नंतर वॉज किंवा वेअर असेल आणि व्हर्ब प्लस आयएनजी यानी क्रियापदाचं चतुरूप असेल तर हा चालू भूतकाळ असतो, चालू म्हणजेच अपूर्ण भूतकाळ म्हणूया आपण त्याला, ठीक आहे। आता भूतकाळातील एखादी क्रिया भूतकाळातील एखाद्या वेळेस चालू होते, लक्ष द्या, फक्त वेळेच्या एका टोकाला क्रिया चालू होते असे बोलण्यासाठी, असं मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो चालू भूतकाळ असतो। परीक्षेमध्ये आता बदलत्या पॅटर्ननुसार, IBPS पॅटर्ननुसार जर आपण विचार केला तर स्पॉटिंग एरर सारखे प्रश्न येतात आणि ते काळाशी संबंधित भरपूर असतात मित्रांनो। अशा वेळेस जर विद्यार्थ्यांना बेस कळाला नाही तर त्याला तिथपर्यंत पोहोचायला मात्र कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागतं, ठीक आहे। जसं आता या ठिकाणी तुम्हाला काय मी उदाहरणाच्या माध्यमातून दाखवत आहे, ते तुम्हाला 100% कळेल। बघा उदाहरण दिलेलं आहे, फक्त वेळेच्या एका टोकाला क्रिया चालू होते असं दाखवावं लागतं। जसं पहिलं उदाहरण काय बघा, विजय वॉच अ फिल्म येस्टरडे मॉर्निंग, या ठिकाणी फक्त वेळेच्या एका टोकाला क्रिया चालू होते असं दाखवण्यासाठी चालू भूतकाळाचा वापर केला जातो, म्हणून या वाक्यामध्ये उदाहरण हे चूक आहे। बरोबर काय बघा, विजय वॉज वॉचिंग अ फिल्म येस्टरडे मॉर्निंग, काल सकाळी तो चित्रपट पाहत होता, वॉच नाहीये, ठीक आहे, म्हणून हे चूक आहे। त्यानंतर आपल्याला चालू भूतकाळाचा उपयोग आता नेमकं कुठे कुठे वापरला जातो, कशा प्रकारे केला जातो हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे मित्रांनो। आजच्या लेक्चरमध्ये आपण भूतकाळाचे प्रकार बघतो, त्यामध्ये पहिला झाला, हा दुसरा आहे, नियम नंबर आहे 1। बघूया आपण काय आहे नियम नंबर 1 मध्ये काय देखील बघा, भूतकालीन शब्दाच्या सोबत जर, लक्ष द्या, मॉर्निंग, आफ्टरनून
इव्हनिंग हे शब्द असतील तर चालू भूतकाळच असतो। लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यामध्ये प्रत्येक नियम तुमच्यापुढे मी मांडत आहे आणि जो नियम जर तुम्ही डोक्यामध्ये बिंबवला असेल कायमचा तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे उदाहरणाशी संघर्ष करण्याची वेळ येणार नाहीये मित्रांनो। ठीक आहे, काय सांगितलं मी, भूतकालीन शब्दाच्या सोबत जर मॉर्निंग असेल, आफ्टरनून असेल, इव्हनिंग असेल हे शब्द असतील तर त्या ठिकाणी चालू भूतकाळाचा वापर केला जातो। हा पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल। त्यानंतर बघा, नाईट शब्द आला तर साधा भूतकाळच असतो। लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे नियम आहेत। स्पॉटिंग एरर, ज्यांना आपण काय म्हणतो एरर डिटेक्शन, अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना जर तुमच्याकडे नियमवाली असेल परफेक्टपणे तर तुम्ही कुठल्याही प्रश्नाला सामोरे जाताना सहजपणे सोडू शकता। ठीक आहे, आता बघा उदाहरणार्थ काय बघा, when I saw her she crossed the road। आता या ठिकाणी बघा, आणि दुसरं उदाहरण काय दिलं, when I saw her she was crossing the road। इट इज करेक्ट सेंटेन्स, इट इज करेक्ट, इट इज एरर। कारण आपल्याला माहित झालं पाहिजे की ज्या वेळेस वाक्यामध्ये एक साध्या भूतकाळाची जोडीला चालू भूतकाळाचाच वापर केला जातो, पण चालू भूतकाळ कधी वापरला जातो, जेव्हा एक क्रिया बघा, जेव्हा एक क्रिया छोटी असते त्याच वेळेला मोठी क्रिया असते। हे पण आपण कधी कधी बघितलं पाहिजे। जसं की मी म्हटलं माय फादर एंटर्ड माय मदर वॉज कुकिंग, याचा अर्थ एका क्षणाला वेन माय फादर एंटर्ड माय मदर वॉज कुकिंग, इट इज बिग ॲक्शन, ही मोठी कृती आहे, पण आई वडील आले तेव्हा माझी आई स्वयंपाक करत होती। अशा प्रकारच्या घटना दाखवत असताना सुद्धा चालू भूतकाळाचा वापर करायचा असेल तर त्याच्या जोडीला एक छोटी घटना आणि मोठी घटना अशा प्रकारचे येतात। पण कधी कधी विद्यार्थ्याला ते कन्फ्युजन मध्ये जातं, म्हणून लक्षात ठेवा कुठल्याही परीक्षेला जाताना समजा टाइम क्लॉज असेल आणि त्या टाइम क्लॉज मध्ये जेव्हा सिंपल पास्ट वापरला जाते, जसं की व्हेन असेल, ॲज असेल, ॲज सून ॲज असेल, तिथे छोटी घटनेसाठी सिंपल पास्ट असतो आणि त्याच वेळेला मोठी घटना चालू होते असे दाखवण्यासाठी पास्ट कंटिन्यूचा वापर केला जातो। अशाही गोष्टी आम्हाला माहित झाल्या पाहिजे। फॉर एक्झाम्पल, त्यानंतर बघा, आता अशा प्रकारचे उदाहरण देण्याच्या मागे उद्देश आहे की आपल्याला इमिडिएटली कळायला पाहिजे परीक्षेमध्ये चूक विधान ओळखा, अचूक विधान ओळखा। आता दुसरं काय आहे बघा, when I meet him he water the plants, बघा इट इज एरर, हे विधान चूक आहे। करेक्ट काय आहे बघा, when I meet him he was watering the plants। ठीक आहे, लक्ष द्या, when I met him, when I met him, when I met him he was watering the plants। आता या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी कळायला पाहिजे की दिलेल्या वाक्यामध्ये साध्या भूतकाळाच्या जोडीला चालू भूतकाळाचा वापर केला जातो, हा पण पहिला नियम क्लिअर झाला पाहिजे। त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो काय नियम आहे बघा, नियम नंबर लक्षात 2। प्रत्येक नियम जर तुमच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम जर क्लिअर करायचा असेल तर तुम्हाला त्या वाक्याची पार्श्वभूमी कळणं गरजेची मित्रांनो। इंग्लिश काहीच कठीण नाहीये, पण आपल्याला जर त्याची पार्श्वभूमी क्लिअर नसेल तर ते त्रास होऊ शकतो। ठीक आहे, या ठिकाणी बघा नियम नंबर 2 दिलाय, भूतकाळात जर दोन क्रिया लागोपाठ घडल्या असतील तर अगोदरची क्रिया पूर्ण भूतकाळात व नंतरची क्रिया साध्या भूतकाळात सांगितली जाते। पण व्हेनच्या क्लॉज मध्ये साधा भूतकाळ असेल तर त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये चालू भूतकाळच असतो। लक्षात ठेवा, व्हेन माय फ्रेंड एंटर्ड आय वॉज वॉचिंग अ फिल्म। लक्ष द्या, या वाक्यामध्ये साधा भूतकाळ असेल तर मात्र जोडीला चालू भूतकाळ असतो। हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल। या ठिकाणी बघा, बिफोर आय सॉ हिम ही क्रॉस द रोड, तर लक्ष द्या, बिफोर आय सॉ हिम ही हॅड क्रॉस्ड द रोड। या दोन वाक्यापैकी आपल्याला गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की प्रत्येक वाक्यामध्ये जो नियम आहे हा नियम कळाला पाहिजे। भूतकाळात जर दोन क्रिया लागोपाठ घडल्या असतील तर अगोदरची क्रिया पूर्ण भूतकाळात आणि नंतरची साध्या भूतकाळात सांगितली जाते। पण व्हेनच्या वाक्यामध्ये जर साधा भूतकाळ असेल तर त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये चालू भूतकाळ असतो। हा नियम तुमच्या डोक्यामध्ये 100% गेला असेल। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचं उदाहरण बघा, या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे, बिफोर I met her she watered the plants, before I met her she had watered the plants। याचा अर्थ आम्हाला कळालेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो काळ आहे मित्रांनो बघा, पास्ट परफेक्ट, हा तिसरा काळ आहे। आज आपण पूर्ण पास्टचे 4 प्रकार बघणार आहोत। काळाचे फॉर्मॅट कळाला तर त्यांचा यूज कसा होतो हे पण कळणं गरजेचं आहे। आता बघा, पास्ट परफेक्ट टेन्स म्हटलं मित्रांनो की पूर्ण भूतकाळ, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस ईडी यानी पार्टिसिपल ऑफ वर्ब याने V3 थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब आलो तर समजून घ्यायचं हा पूर्ण भूतकाळ असतो। ठीक आहे, तसं की बघा,
सी सेड टू मी आय पास्ड. सी टोल्ड मी दॅट सी हॅड पास्ड. लक्षात द्या, हा सिंपल पास्ट आहे आणि हा पास्ट परफेक्ट आहे, कारण हॅडच्या नंतर या ठिकाणी क्रियापदाचं तिसरूप आलेलं आहे, म्हणजे हा पूर्ण भूतकाळ आहे. ठीक आहे. आता यामध्ये जे नियम दिलेले आहेत हे नियम तुम्हाला कळणं गरजेचं आहे. नियम काय दिले बघा. आता नियम नंबर 1. नियम जर पाठ असतील तर मित्रांनो तुम्हाला कुठेही घाबरायची गरज नाही, तुम्ही परफेक्ट उत्तर देऊ शकता. नियम आहे, बिफोरच्या क्लॉज मध्ये साधा भूतकाळ असेल तर पुढच्या क्लॉज मध्ये पूर्ण भूतकाळच असतो. नियम दुसरा, दुसऱ्या क्लॉज मध्ये जर साधा भूतकाळ असेल तर पहिल्या म्हणजे दुसऱ्या क्लॉज मध्ये पूर्ण भूतकाळच असतो. जसं की पहिल्या क्लॉज मध्ये आणि दुसऱ्या क्लॉज मध्ये जर फरक आहे, दुसऱ्या क्लॉज मध्ये साधा भूतकाळ असेल तर या ठिकाणी पहिल्या घ्यावा लागेल, आणि जर पहिल्या क्लॉज मध्ये साधा भूतकाळ असेल तर दुसऱ्या क्लॉज मध्ये पूर्ण भूतकाळ असेल. हा पण नियम तुम्हाला येणं गरजेचं आहे. जसं की आपण म्हणत असतो, जसं की बिफोर द ट्रेन हॅड लेफ्ट अवे आफ्टर आय रीच्ड द रेल्वे स्टेशन. अशा प्रकारचे पण काही उदाहरणं येत असतात. त्या उदाहरणामध्ये आपण उपयोग कुठं केला पाहिजे, कशा प्रकारे केला पाहिजे, ही पार्श्वभूमी जर आली मित्रांनो तर इंग्रजीचं मोठं डोंगर काहीच वाटणार नाही, खूप छोटं डोंगर आहे. त्यासाठी आपल्याला पार्श्वभूमी जर परफेक्ट आली तर पुढच्या गोष्टी तुम्हाला संपूर्णपणे आपल्या भाषेमध्ये कळतात आणि कळल्यानंतर वळणारच. ठीक आहे. त्याच्यानंतर ती काय बघा, भूतकाळामध्ये जेव्हा एकाच वेळी 2 क्रिया घडलेल्या असतील तर पहिली क्रिया पूर्ण भूतकाळामध्ये तर दुसरी क्रिया साध्या भूतकाळामध्ये असते. तुम्हाला मी सांगितलं उदाहरण, द ट्रेन हॅड लेफ्ट अवे आफ्टर आय रीच्ड द स्टेशन. मी तुम्हाला तेच उदाहरण अगोदर सांगितलं की एखादी घटना एकाच वेळी भूतकाळामध्ये जर 2 क्रिया लागोपाठ घडत असतील तर मित्रांनो पहिली घटना ही पूर्ण भूतकाळात असते आणि दुसरी घटना साध्या भूतकाळामध्ये. किंवा जसं आपण कधी कधी म्हणतो, मी माझ्या मित्राच्या वाढदिवसाला गेलो होतो पण जेवण संपलं होतं. याचा अर्थ दोघांपैकी एक क्रिया अगोदर कोणती घडली, जेवण संपण्याची घडली, नंतर हा पोहोचला. तसं गाडी अगोदरच गेली होती आणि त्याच्यानंतर हा स्टेशनला पोहोचला. म्हणजे या लागोपाठ घडणाऱ्या एकाच वेळी जेव्हा 2 घटना असतात तर पहिली घटना पास्ट परफेक्ट मध्ये असते तर दुसरी घटना ही सिंपल पास्ट मध्ये असते. हे परत परत तुम्हाला बघा, हे परत परत तुम्हाला सांगण्याच्या मागे जे उद्देश आहे तो म्हणजे परीक्षेमध्ये स्पॉटिंग एरर असेल, ज्याला आपण द एरर डिटेक्शन म्हणतो, अशा प्रकारचे प्रश्न ओळखताना जर तुमच्याकडे नियमावली नसेल मित्रांनो तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम फेस करणं गरजेचं आहे आणि करावाच लागतो. ठीक आहे. आपल्याला जर चुका कमी करायच्या असतील तर मित्रांनो वी हॅव नीड रूल्स अँड रेग्युलेशन. ठीक आहे. बघा, ठीक आहे, या ठिकाणी काय आहे, ही पहिली घटना आहे आणि ही दुसरी घटना आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आता बघा, पास्ट मध्ये हा शेवटचा काळ आहे, तो म्हणजे पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. लक्ष द्या, कोणता आहे, पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. सब्जेक्टच्या नंतर हॅड बीन असेल आणि वर्ब प्लस आयएनजी असेल. फॉर एक्झाम्पल, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, दे हॅड बीन प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड एक्सेट्रा एक्सेट्रा. हा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर हॅड आणि बीन आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच व्ही प्लस आयएनजी. मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलं की ते क्रियापदाचं चौथं रूप बनत असतं आणि चौथं रूपाचा उपयोग आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल त्यामध्ये वापरत असतो. हे पण माहित असणं गरजेचं. ठीक आहे. आता बघा, या वाक्यामध्ये आम्हाला कळायला पाहिजे की पास्ट परफेक्ट प्रोग्रेसचा कधी वापर करायचा. बघा, इथे 2 वाक्य दिलेत. अजय वॉच अ फिल्म फॉर 2 hours yesterday आणि या ठिकाणी दिलंय अजय हॅड बीन वॉचिंग अ फिल्म फॉर 2 hours yesterday. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये फॉर ची फ्रेज आली असेल, लक्ष द्या, दिलेल्या वाक्यामध्ये जेव्हा फॉर ची फ्रेज असेल आणि जोडीला भूतकालीन शब्द आले, लक्षात ठेवा, आणि जोडीला भूतकालीन शब्द आले जसे की लास्ट असेल, बिफोर असेल, इन असेल, एस्टरडे असेल, अशा प्रकारे शब्द फॉरच्या फ्रेजमध्ये आले की मित्रांनो त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता एकाच काळाचा वापर करावा. तो काळ म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर मित्रांनो? फॉर एक्झाम्पल, अजय हॅड बीन वॉचिंग अ फिल्म फॉर 2 hours कधी, एस्टरडे. किंवा असे म्हणू शकतो, he had been playing cricket for 2 hours last week. They had been waiting here for 2 hours last Sunday. These are examples of past perfect continuous tense. ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या तासिकेमध्ये आपण
सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस यावर चर्चा केलेली आहे। तर मित्रांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या गरजू मित्रापर्यंत लिंक शेअर करा। हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। जस्ट जेवढं शक्य आहे तेवढं मित्रापर्यंत पोहोचवा। ज्याला इंग्रजीची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांनी अशा छोट्या छोट्या फॉर्मॅटनुसार जर पुढे प्रगती करत राहिला तर 100% त्याला कुठेही अडचण येणार नाहीये। परीक्षा देताना आपल्या लक्षात ठेवा, IBPS पॅटर्ननुसार म्हणजे बदलत्या पॅटर्ननुसार तुम्हाला बदलावं लागेल। ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया। पुढील भागामध्ये पुढील टॉपिक घेऊन आपण परत येऊया। सर्वांना गुड नाईट, थँक्यू।